नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला उत्साहाच्या विषयावर बोलणार आहोत. येणारी शारदीय नवरात्री 2025. आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल, तर म्हटलं जरा सविस्तर बोलूया. अगदी. आणि ही माहिती बघता असं दिसते की हा फक्त एक धार्मिक सण नाहीये. यात श्रद्धा, शक्ती आणि सामाजिक एकतेचं पण एक छान मिश्रण आहे. बरोबर. तर आज आपण काय करूया, या माहितीच्या आधारावर बघूया की 2025च्या नवरात्रीच्या तारखा काय आहेत, नवरात्री म्हणजे नेमकं काय, यातले मुख्य विधी परंपरा काय आहेत आणि ह्या सगळ्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व काय आहे. थोडं खोलात जाऊया. नक्की. तर सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. 2025 मध्ये सण कधी आहे आणि नवरात्री हा शब्द काय सांगतो? बरं, तर आपल्याकडची जी नोंद आहे त्यानुसार 2025 मध्ये शारदीय नवरात्री सुरू होते आहे सोमवार 22 सप्टेंबरला. आणि हा 9 रात्री आणि 10 दिवसांचा उत्सव असतो. तर याची सांगता होईल गुरुवार 2 ऑक्टोबर 2025ला, म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीला. अच्छा. आणि नवरात्री हा शब्द अगदी सरळ अर्थ आहे त्याचा, 9 रात्री. संस्कृत शब्द आहे हा. तो थेट उत्सवाचा काळ सांगतो. पण महत्वाचं काय आहे की या 9 रात्री देवी दुर्गा आणि तिची जी 9 वेगवेगळी रूपं आहेत, ज्यांना आपण 9 दुर्गा म्हणतो, त्यांना समर्पित आहेत. म्हणजे या माहितीतून स्पष्ट होतं की हा काळ म्हणजे शक्तीची उपासना, खूप श्रद्धा आणि अर्थातच मोठा उत्साह यांनी भरलेला असतो. 9 रात्री, यात रात्रीवर भर दिसतोय. दिवसापेक्षा रात्रीचं महत्त्व जास्त आहे का या उपासनेत? हा चांगला मुद्दा आहे. म्हणजे आपल्या माहितीत थेट असं काही म्हटलेलं नाहीये, पण पारंपरिक दृष्ट्या बघितलं तर अनेक संस्कृतींमध्ये रात्रीचा वेळ हा थोडा शांत असतो ना. हो, बरोबर. त्यामुळे आत्मचिंतन, ध्यान किंवा मग देवी शक्तीच्या उपासनेसाठी तो अधिक चांगला मानला जातो. दिवसाच्या धावपळीनंतर रात्रीची शांतता आपल्याला जास्त एकाग्र व्हायला मदत करते, असं एक मत आहे. त्यामुळे नवरात्री हे नाव कदाचित त्या उपासनेच्या गहन स्वरूपाकडे पण लक्ष वेधत असेल. खरंच की विचार करण्यासारखं आहे हे. चला, आता आपण जरा मुख्य विधी आणि परंपरांकडे वळूया. आपल्या माहितीप्रमाणे सुरुवात होते घटस्थापना विधीने. काय आहे हा विधी नक्की, कसा करतात? घटस्थापना हा नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजे प्रतिपदेचा सगळ्यात महत्त्वाचा विधी. आपल्या माहितीनुसार घरात किंवा मंदिरात या दिवशी घट बसवतात. हा विधी म्हणजे कसं, आपण देवीचं आवाहन करतो आणि तिला 9 दिवसांसाठी आपल्या घरात किंवा मंदिरात स्थान देतो. अच्छा. याची पद्धत अशी आहे की एक स्वच्छ केलेला कलश घेतात. तो मातीचा किंवा धातूचा असू शकतो. आणि त्यात काय काय ठेवतात? फक्त पाणी की अजून काही? माहितीप्रमाणे त्या कलशामध्ये पवित्र पाणी भरतात. मग पाण्याबरोबर सुपारी, दुर्वा, आंब्याच्या झाडाची पानं किंवा डहाळी आणि कधीकधी नाणं पण टाकतात. या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी अर्थ आहे. पाणी म्हणजे जीवन, आंब्याची पाने म्हणजे मांगल्य वगैरे. त्या कलशावर एक नारळ ठेवतात. त्याला लाल कपड्याने किंवा पानांनी सजवतात. ही जी पूर्ण रचना झाली त्याला म्हणतात घट. मग मंत्रोच्चारात देवीचं आवाहन करतात घटावर आणि तिची पूजा करतात. इथून मग खऱ्या अर्थाने नवरात्रीच्या व्रताची, उपासनेची सुरुवात होते. म्हणजे घटस्थापना हा फक्त एक विधी नाही, तर ती एका पवित्र ऊर्जेची स्थापना आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता पुढचा मुद्दा आहे देवीच्या 9 रूपांची पूजा. प्रत्येक दिवशी वेगळ्या रूपाची पूजा. हे कसं असतं? हे तर नवरात्रीचं एक खूप खास वैशिष्ट्य आहे. नवदुर्गा ही जी संकल्पना आहे ती देवी दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या शक्ती आणि रूपं दाखवते. आपल्या माहितीत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा अशी नावं आहेत बघा. हो, आहेत. तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी या 9 रूपांपैकी एका रूपाची विशेष पूजा होते. उदाहरणार्थ, पहिल्या दिवशी शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत, ती हिमालयाची कन्या. हे रूप म्हणजे दृढता, स्थिरता याचं प्रतीक. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी म्हणजे तप करणाऱ्या देवीची पूजा. ती संयम आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. अच्छा. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, जिच्या कपाळावर चंद्राची कोर आहे आणि जी राक्षसांचा नाश करते, तिची पूजा. असं रोज देवीचं एक वेगळं रूप, त्याचा वेगळा महिमा आणि त्यातून मिळणारी प्रेरणा पण वेगळी असते. बापरे, म्हणजे ही फक्त पूजा नाही आहे, तर देवीच्या वेगवेगळ्या गुणांची आणि शक्तींची आराधना आहे. हे खरंच खोलवर विचार करायला लावणारे आहे. यासोबतच उपासनेचा एक महत्वाचा भाग म्हणजे उपवास. अनेक जण 9 दिवस उपवास करतात, बरोबर ना? हो, उपवासाचा उल्लेख आहे आपल्या माहितीत.
आणि तो नवरात्रीच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खूप लोक या काळात पूर्ण 9 दिवसांचा उपवास करतात आणि हा उपवास पण श्रद्धेनुसार वेगवेगळा असू शकतो. काही जण पाणी पण पित नाहीत, काही फळं खातात, तर काही फक्त एकदा जेवतात. यामागे फक्त धार्मिक कारण नाहीये, तर शारीरिक आणि मानसिक शुद्धीचा पण उद्देश असतो असं म्हणतात. हो, उपवासामुळे इंद्रियांवर संयम येतो आणि मन जास्त एकाग्र होतं असं मानलं जातं. आणि माहितीनुसार उपवासाबरोबरच या काळात देवीची आरती, स्तोत्रपठन म्हणजे दुर्गा सप्तशती वगैरे आणि भजन कीर्तन यावर पण भर असतो. हे सगळं मिळून एक खूप सात्विक आणि भक्तीचं वातावरण तयार होतं. निश्चितच. भक्ती आणि उपासनेबरोबरच नवरात्रीचा एक प्रचंड उत्साही आणि जल्लोषाचा भाग म्हणजे गरबा आणि दांडिया. आपल्या माहितीत गुजरात, महाराष्ट्र आणि विशेषतः अहमदाबादचा उल्लेख आहे. याबद्दल थोडं बोला ना. अरे वा, हो ना. नवरात्री आणि गरबा दांडिया हे तर इतकंच जोडलं गेलंय की त्याशिवाय उत्सव अपूर्णच वाटतो. माहितीनुसार गुजरात आणि महाराष्ट्रात याचं खूप आकर्षण आहे. रात्रीच्या वेळी सगळे तरुण तरुणी, बायका, पुरुष छान पारंपरिक कपडे घालून एकत्र येतात. हो. आणि मग ढोलाच्या आणि पारंपरिक गाण्यांच्या तालावर गरबा खेळतात. गरबा म्हणजे वर्तुळात खेळतात बघा. ते वर्तुळ म्हणजे आपल्या जीवनाचं किंवा काळाचं चक्र मानलं जातं कधीकधी, आणि त्याच्या मध्यभागी देवीची शक्ती असते. इंटरेस्टिंग. आणि दांडियामध्ये 2 रंगीत काठ्या एकमेकांवर आपटून नाचतात. अहमदाबादचा जो उल्लेख आहे तो तिथल्या मोठ्या आयोजनांमुळे असेल. तिथे तर अक्षरशः हजारो लोक एकत्र येऊन रात्रभर गरबा खेळतात म्हणे. हे फक्त नृत्य नाहीये, हा एक सामाजिक सोहळा आहे. लोक एकत्र येतात, आनंद वाटतात, संबंध अधिक घट्ट होतात. खरंय, ती ऊर्जा आणि तो उत्साह फक्त अनुभवण्यासारखा असतो. या 9 रात्रींच्या भक्ती आणि उत्साहानंतर येतो 10वा दिवस, दसरा किंवा विजयादशमी. आपल्या माहितीत या दिवसाचं काय महत्त्व सांगितलंय? नवरात्रीच्या 9 दिवसांच्या शक्ती उपासनेनंतर येणारा 10वा दिवस म्हणजे विजयादशमी किंवा दसरा. नावावरूनच कळतंय, हा विजयाचा दिवस आहे. आपल्या माहितीनुसार हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. यामागे 2 मुख्य कथा आहेत. एक म्हणजे याच दिवशी रामाने रावणाचा वध केला होता, आणि दुसरी म्हणजे देवी दुर्गेने 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवशी महिषासुराचा वध केला होता. म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात. आणि या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन आणि आपट्याची पानं वाटण्याची परंपरा आहे, बरोबर? हो, अगदी. माहितीत या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे. रावणाचा मोठा पुतळा जाळणं हे वाईट शक्ती, अहंकार, अनिती यांच्या नाशाचं प्रतीक आहे. ही पद्धत उत्तर भारतात जास्त दिसते. अच्छा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून एकमेकांना देणं. ही पानं समृद्धी, सौभाग्य आणि शुभेच्छेचे प्रतीक मानली जातात. लोक एकमेकांना भेटून ही पानं देतात आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. यामुळे पण सामाजिक सलोखा वाढतो. आणि विजयादशमी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे. त्यामुळे अनेक जण या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात, खरेदी करतात. म्हणजे दसरा हा फक्त नवरात्रीचा शेवट नाही, तर एका नवीन सुरुवातीचा, विजयाचा आणि समृद्धीचा दिवस आहे. नवरात्री हा फक्त पूजा किंवा उपवासापुरता मर्यादित सण नाहीये. याचं महत्त्व खूप मोठं आहे. या 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक, हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे. देवी दुर्गा आणि तिची 9 रूपं ही स्त्रीच्या वेगवेगळ्या शक्ती, क्षमता, गुण यांचं प्रतीक आहेत. त्यांची पूजा म्हणजे एक प्रकारे स्त्रीत्वाचा आणि स्त्री शक्तीचा सन्मान. बरोबर. दुसरा मुद्दा आहे श्रद्धेचा. लोकांची देवीवरची जी श्रद्धा आहे ती त्यांना उपवास, पूजा, जागरण करायला लावते. यातून त्यांना एक मानसिक शांती, बळ मिळतं. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सामाजिक एकता. हो. घटस्थापनेपासून ते गरबा दांडिया आणि दसऱ्याला सोनं वाटण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट लोकांना एकत्र आणते. जात-पात, गरीब श्रीमंत हे भेद विसरून लोक एकत्र येतात, उत्सव साजरा करतात. अहमदाबाद सारख्या ठिकाणी हजारो लोक एकत्र गरबा खेळतात, हे त्याचंच प्रतीक आहे. त्यामुळे ही माहिती हेच सांगते की नवरात्री हा धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक अशा 3 पातळ्यांवर महत्त्वाचा सण आहे, जो समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. 2025च्या शारदीय नवरात्रीच्या तारखा पाहिल्या. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. नवरात्री शब्दाचा अर्थ समजून घेतला. नवरात्री देवी दुर्गा आणि नवदुर्गांना समर्पित मुख्य विधी पाहिले, जसे की घटस्थापना, कलश आणि त्याचं महत्त्व,
देवीच्या 9 रूपांची रोजची पूजा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, उपवास आणि भक्ती, त्यामागचा शुद्धीचा आणि समर्पणाचा विचार, गरबा दांडियाचा सामाजिक आणि उत्साही पैलू, विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि अहमदाबादमधला उत्साह, आणि शेवटी दसऱ्याचं महत्त्व, वाईटावर चांगल्याचा विजय, रावण दहन आणि आपट्याची पानं सोनं म्हणून वाटणे. बरोबर. आणि या सगळ्यातून एक गोष्ट नक्कीच समोर येते की नवरात्री हा स्त्री शक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा संगम आहे. पण या चर्चेच्या शेवटी आपल्या स्रोतांमधून निघालेला एक विचार मनात येतो. कोणता विचार? हाच की या 9 दिवसांमध्ये जो एकोपा, जो उत्साह, जी सकारात्मकता आणि स्त्री शक्तीबद्दलचा आदर आपण अनुभवतो किंवा व्यक्त करतो, तो फक्त या उत्सवापुरता न राहता आपल्या रोजच्या जीवनाचा, आपल्या समाजाचा एक स्थायी भाग कसा बनवता येईल. महत्वाचा मुद्दा आहे. नवरात्री आपल्याला जी मूल्य शिकवते, शक्तीचा आदर करणं, वाईटावर मात करण्याची जिद्द ठेवणं, एकत्र येऊन आनंद साजरा करणं, ती वर्षभर आपण कशी जगू शकतो, या सणाचा खरा संदेश आपण आपल्या रोजच्या वागण्यात कसा आणू शकतो, हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. खरंच हा खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या उत्सवाचा आत्मा फक्त 9 दिवसांपुरता न ठेवता तो कायम कसा टिकवून ठेवता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा.